एका गरीब भक्ताच्या आयुष्यात इतकं मोठं संकट आलं की त्याच्याकडे जगण्याची आशाच उरली नव्हती। घरात अन्न नव्हतं, शेती वाळली होती आणि सगळीकडे निराशा होती। पण अचानक एक दिव्य संत त्याच्या आयुष्यात आले आणि पुढे जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण गाव थक्क झाले। ही आहे स्वामी समर्थ यांच्या कृपेची अद्भुत कथा, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। अनेक वर्षांपूर्वी भारतभूमीवर धर्म आणि श्रद्धा कमी होत चालली होती। लोकांच्या जीवनात संकटे वाढली होती। दुःख, गरिबी आणि भीती यामुळे लोक अस्वस्थ झाले होते। अशा वेळी परमेश्वराने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी एक महान संत पृथ्वीवर पाठवले। ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। एके दिवशी एका गावात अचानक एक दिव्य तेज प्रकट झाले। लोकांनी आकाशात एक विलक्षण प्रकाश पाहिला। त्या तेजातून एक तेजस्वी संत प्रकट झाले। त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती, कपाळावर तेजस्वी तिलक होते, त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि डोळ्यांत अपार करुणा होती। तो संत म्हणजे स्वामी समर्थ। लोक म्हणू लागले, हे साधे संत नाहीत, हे दत्तावतार आहेत। स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये राहू लागले। कधी ते झाडाखाली बसत, कधी एखाद्या भक्ताच्या घरी जात। त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे दुःख ते शांतपणे ऐकत असत। एकदा एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला। त्याची शेती पावसाभावी वाळली होती। तो स्वामींच्या पायाशी होऊन रडत म्हणाला, महाराज, माझ्या कुटुंबाकडे खायला अन्न नाही, माझी शेती वाचवा। स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते। थोड्या वेळाने ते हसले आणि म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी आकाशाकडे पाहिले आणि काही क्षणांतच आकाशात ढग जमले, वारा सुटला आणि जोरदार पाऊस पडू लागला। गावातील लोक आश्चर्याने हे दृश्य पाहत होते। त्या शेतकऱ्याची शेती पुन्हा हिरवीगार झाली। त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। तो स्वामींच्या पायाशी होऊन म्हणाला, महाराज, तुम्ही माझं जीवन वाचवलं। स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने होते। अशा अनेक चमत्कारांनी स्वामी समर्थांनी लोकांच्या जीवनात आशा निर्माण केली। एकदा एक आई आपल्या आजारी मुलाला घेऊन स्वामींकडे आली। तो मुलगा खूप अशक्त होता। अनेक वैद्यांनी उपचार केले होते, पण काहीच उपयोग झाला नव्हता। ती आई स्वामींच्या पायाशी रडत बसली, महाराज, माझ्या मुलाला वाचवा। स्वामी समर्थांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व ठीक होईल। थोड्याच वेळात मुलाला शुद्ध आली आणि हळूहळू तो पूर्ण बरा झाला। त्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला। स्वामी समर्थ लोकांना नेहमी 3 गोष्टी सांगत असत, श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण। ते म्हणत असत, जो मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्याच्या प्रत्येक संकटात मी ढाल बनून उभा राहतो। या शब्दांमुळे हजारो भक्त त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येऊ लागले। गरीब असो की श्रीमंत, स्वामी समर्थांसाठी सर्वजण समान होते। त्यांनी अनेकांना योग्य मार्ग दाखवला, अनेकांचे जीवन बदलले आणि लाखो लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण केली। म्हणूनच आजही लाखो भक्त श्रद्धेने म्हणतात, श्री स्वामी समर्थ। दरवर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। या दिवशी भक्त स्वामींची पूजा करतात, नामजप करतात आणि त्यांच्या कृपेची आठवण काढतात। भक्तांचा विश्वास आहे, स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात। म्हणून शेवटी आपणही मनापासून प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ महाराज, आपली कृपा आमच्यावर सदैव राहू दे, आमच्या जीवनातील संकट दूर करा आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवा। श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींच्या आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ।